लालपरीचा प्रवास करते आणि किती दिवसाने करते. मी दापोलीवरून माझ्या गावी जाणार आहे, सडवे फाट्याला उतरणार आहे. सो हा माझा लालपरीचा प्रवास तुम्ही नक्की बघा. वाव, बऱ्याच दिवसानंतर असं लालपरीमध्ये बसून आहे ना, खरंच खूप भारी वाटते. गावच्या त्या जुन्या आठवणी सगळ्या आठवत आहेत. ही आहे लालपरी. आता जे जे स्टॉप येतील ना मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच जणांचे स्टॉप इकडचे आहेत का मला सांगा. आता येईल ताळसुरे. एक एक मस्त उतरताना सगळे असे घाई करतात. बरं वाटतंय जरा असं बसमधून एसटीने घरी जायला खूप दिवसानंतर. ते पण खूप छान वाटतंय. बऱ्याच साऱ्या गोष्टी बदलल्या, गावातलं गाव पण बदललं, लोक एसटीने प्रवास करायचे विसरले. पण स्पेशली आमच्या गावी जायला ना एस टीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि आता मी 6:30ची एस टी बदलते. बस भारी वाटते. एस टी बसमधून प्रवास करताना एक किती भारी असताना छोटे छोटे स्टॉप घेत बस जाते. प्रत्येकाचे गाव पाहायला मिळतात. थोडासा लेट होतो जायला, आवाज तुम्हाला नसेल येत, पण समजून घ्या. खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच दिवसानंतर लालपरीचा प्रवास करत त्यामुळे मला तर खूपच फिलिंग एकदम ढगात आहे. मग तुम्हाला तो आवाज येऊ न येऊ पण मी माझ्या फिलिंग तुमच्यासोबत एक्सप्रेस करते आणि हे क्षण अनुभवते. कंडक्टर काका आहे का यापैकी कोणाचं घर ओळखीचं? लालपरीचा प्रवास करताना तुम्हाला असं मळमळ होतं, उलटीसारखं होतं का? अशी ते हलते फुटत बघते मला तर होतं. त्यामुळे मी थोडासा झोपत आता. आय थिंक सो काय ओके. आता सरळ पुढे नारगोळीला जाईल आणि खाली आहे ना साखरोली, म्हणजे आमचं गाव आहे. पण आता ती कुठून फिरून जाते, कशी जाते ही बस मला पण नाही माहिती. आता ना इकडे खाली रोड गेलाय, तो ना माझ्या गावी रोड गेलाय. इथे खाली वाव, इथूनच जाते म्हणजे मी लवकर पोहोचणार. आता मेडिकल कॉलेज येईल, मग धनश्री नर्सरी येईल, प्रतीक ॲग्रो टुरिझम येईल, त्याच्यानंतर मग साखळी नंबर 1 येईल, मग साखळी नंबर 2 आणि मी उतरणार सडवे फाट्याला. इकडे आतमध्ये ना मेडिकल कॉलेज आहे, इकडे आतमध्ये
संवाद साधेलच. सो फायनली मी लालपरीतून उतरले आणि बऱ्याच दिवसानंतर मी हा लालपरीचा प्रवास केला. अतिशय उत्तम होता, खूपच भारी वाटला हा प्रवास करताना. सो हे माझं गाव आहे. इथून सडव्या फाट्यावरून उतरल्यानंतर सरळ माझ्या घरी जायला 2च मिनटं लागतात. सो हा माझा लालपरीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. ये वा कोकण आपलंच असा. आणि मी मच्छी आणली दापोलीतून. आता मस्तपैकी रात्री बनवते. माझी रात्री 9ची बस आहे, म्हणजे मी बनवून जेवून जाणार पुन्हा मुंबईला.